एक विमल के विमल बोलो जुबा केसरी। गुड मॉर्निंग गाईज, आत्ता उठलो आहे, थोडा वेळ झाला, आता 9 वाजले। काल रात्री काही दाखवलं नाही कारण की ब्लॉग काढता काढता वेळ झाला आणि झोपलो। आता सकाळी उठलो, आज पुष्कळचे काम आहे। त्या दिवशी गेलो होतो पण ते काही झाले नाही कामं। ते हेल्थ फॉसेट जे आणलं होतं मी ते रोहितचं, तर ते दाखवायचं अजून आणि ते रिप्लेसमेंट करून घ्यायचं आहे। 10 वर्षाची वॉरंटी होती, ते काम नाही करून झालं। तर ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आम्ही चाललो आहे बाहेर। आता जेवण म्हणजे नाश्ता झाला कालचं। आणि बेटा तुझं झालं की नाही झालं? लवकर चल। A few moments later. जे आपल्याला बेसिन ते किचन मधलं जाते ते नाही वो जाम। हाँ वो जाम हो रहा है। हम कल आए थे तो कल तो कल वापस गए बहुत जाम हो रहा है। वो आएगा आपका टेक्नीशियन आएगा सर। अच्छा, इसीलिए आपका डिटेल भेजा मुझे कंप्लेंट रजिस्टर करना। चला आता रिप्लेसमेंटसाठी ते घरी येऊन जाईल 24 आवर्समध्ये। हो नाही कधी फोन नाही केला का तुम्ही? नाही आम्ही फोनच नाही केला। आज सुट्टी आहे का? सरांना चिकन झाले। अरे सिनियर आता त्यांना खूप पेन आहे। कधीपासून? 2 दिवस झाले। मग आता पेशंट बंदच आहे का? हो मग आता कधीपर्यंत बंद राहील तरी? 2-3 दिवस समजून। नेक्स्ट सुट्टी तर यावं लागेल नेक्स्ट सुट्टी नेक्स्ट वीकमध्ये। आम्ही आज सुट्टी होती घ्यायच्या अगोदर फोन करायचा फोन नाही केला। हां तेच म्हणजे सरांनी सांगितलं आणि असं होत नाही ना कधी। हो आणि आता सुरूच आहे पण त्याचं सगळीकडे सुरू आहे म्हणते ना। मग ब्लड टेस्ट वगैरे केलं तेव्हा त्यांना माहीत पडलं। डॉक्टरला चिकनगुनिया झालेला आहे आणि 5-6 दिवस झाले डॉक्टर बरं नाही आहे डॉक्टरांना, तर ते अवेलेबल नाही आहे। तर त्या मॅम सांगत होत्या आणि आमचं आज सुट्टी टाकली काही कारण काहीच फायदा नाही झाला। आता आलो आम्ही रिलायन्समध्ये। हात फोडून घेतलेला आहे मी। ते मोबाईल पडला आणि मोबाईल पडल्यामुळे फाटला आहे बिलकुल मधातला। कोणता? तो हातातला हात छान वाटते। एकच म्हणजे कलर कोणता? ना इल्ले एक दोन ट्राय नाही चल मी ट्राय करून ते पकड। तर गाईज आत्ता आलेलो आहे मी बाहेरून आणि सामान काढलं। तर मोबाईल वाचवायच्या नादात पार फुटला आहे हात, पक्कन चिरला बिलकुल। मोबाईलचं तरी ते थोडंसं कॉर्नर टाचकलं पण ते कॉर्नर नाही टाचकलं, त्याचं ते ग्लास टाचकला म्हणून थोडंसं वाचलं। चला का 6,500 रुपये मागत लागून गेले। दळण टाकून देऊ का? तर गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, ठीक आहे? तर बोलतो 2 मिनटं थांबा। हे बघा फाटला बोट इथून, त्या कॉर्नर टेबलच्या सटकन लागला असेल।
तर आत्ता ऑफिस झालं आहे, फ्रेश झालो, आंघोळ केली आणि आज आहे राखीचा प्रोग्राम आमच्या घरी. तर इकडं आम्ही बाहेर गेलो होतो गौरवला राखी. मी दरवेळेस लग्न झालं तेव्हापासून स्वतः वेळेवर राखी बांधते दिवसावर गौरवला, की नाही चल बाबा त्याची हात खाली राहतो, चांगलं नाही वाटत मला. तर वेळच मिळाला नाही. काल पण बाहेर गेलो तर राहून गेलं. तर आता राखी बांधून देते गौरवला, कारण त्याचा मलाच चांगलं नाही वाटत सगळ्यांच्या हाताला राखी आणि गौरवच्या हाताला राखी नाहीये. तर काही आता राखी बांधून घेऊ. थांब ना, स्पेशल लागेल, गिफ्ट देतो ना तुला मी. सदा सुखी राहा, नेहमी असं हसत खेळत राहा आणि एन्जॉय कर लाईफ. छान सुखी राहा. आयुष्यात कधी बहिणीची कमी वाटू नको. सगळे नाते निभवायचा नेहमी प्रयत्न करेन. होप सो सगळ्यांची जागा घेऊ शकली पाहिजे आयुष्यात. छान आणली आम्ही राखी. काहीच राखी बघा. अरे यार मी खोलली तिला मागून. हां हे बघा स्वस्तिकवाली राखी आणली आहे. हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. अबे साले. हा जो स्वस्तिक आहे ना नेहमी तुला स्वस्त ठेवेल, कारण स्वस्तिक म्हणजे एक स्वस्त लाईफचं प्रतीक असते. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. काय भेटलाय? वैष्णोदेवीचं पण. किती रुपये दिले? वैष्णोदेवीचंच आहे. 11 पैसा ही पैसा होगा. ATM मधून काढलेला आहे. कोऱ्या कोऱ्या दिसून राहिल्या. ओल्या त्या कोऱ्या कोऱ्याने ओल्या ओल्या झाल्या आहे का? किती आहे मोजू आपण सगळे. हे सगळे पैसे हे 2-3 बाकायदा वर्षाचे. हे सगळे पैसे जरी माझ्या हातात आले आहे तरी घर खर्चातच जाणार आहे. आणि 2-3 वर्षाचे तुझे काय? 5,000 आहे. ते 2-3 वर्षाचे आता 2-3 तुला वाटते का मी 5,000 साडी घेणार आहे किंवा काही घेणार आहे? आता मी हे पैसे असेच सेव्ह करणार आहे, कारण मला गौरवला बर्थडेला छानसे गिफ्ट द्यायचे. गरम खूप झालं. मस्त राखी बांधली आहे. The next day. तर गाईज गौरवने आज उठवलं फायनल. आणि आता चालू आहे मॉर्निंग वॉकला. 6 वाजलेले आहे आणि झोपेतून उठली आणि बस फेस वॉश केला. ब्लॅक 6 वाजलेले आहे. उद्यापासून तर उठणारच नाही. पण आज उठल्यावर मला असं वाटतंय का उद्यापासून उठायला पाहिजे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता ना आम्ही आता दिवस निघाला आणि ते पोट्टेपत इथं फुलं घेऊन राहिली. चल झालं का? श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ गाईज. आणि आजीने फुलं चोरले. बाहेर आलं तर भेटले म्हणून म्हणतो रोज फुलं घ्यायला प्लास्टिक किंवा पिशवी आणायचं. म्हणून म्हणतो तो सकाळी उठायचं पहिले. फुलं जाते सकाळी उठायचं कधी पण आणि घुमायला जायचं. आता उद्यापासून फुलं तोडासाठी येतं ना तू इथं. हे बघ ना किती सारा तो हे आहे त्याचा रोड बघा किती शांसून आहे. कोणीच नाही आहे आणि बिल्डिंगच्या खाली कोणीच नव्हतं, म्हणजे फक्त गार्ड होता आणि 1-2 माणसं होते चाललेले. आता काय झालं काही गावाकडलं फील आलं. कोंबड्यानी बाग दिली इकडे. मस्त वाटलं. कोंबड्यानी बाग देत आहे. असा कोंबडा बाग गावाकडे देतो. दिसते का मागच्या साईडने फ्लॅट? इथूनच जाते ना. हे बघ व्हिडिओ ऑन केला तर दिसते बा मागच्या साईडने काही फ्लाईट चाललेली आहे ना भारी. आता मस्त रोडवर आलो आम्ही. वॉक करतो आणि मग बोलतो. काय भारी सकाळ सकाळी लोक पाहायचे. ते दूर दूर पर्यंत लोक आहे ना. हा डॉगेश भाऊ बी आहे इथं. डॉगेश भाऊ जर्मन शेपर्ड डॉगेश भाऊ आहे तिथं. मला गरज नाही आहे पण तरी मी सो देतो. इसके लिए तू बदला नाही झाला पाहिजे. 1 hour later.
हे बघा पोट्टी कशी पळून आली. एकदा बम काळा काळा झालाय. आम्ही फिटणार आता थोड्या वेळात. सो गाईज आता आम्ही फ्लॅटच्या जवळ चालू आहे, पण शूजनी बवाल केला. शूजनी बवाल असा केला की चावला मला, एका टाकीला चावला शूज. अशी आता या फ्लॅटच्या या घराच्या मागे आहे आपली बिल्डिंग. आता आपलं सूर्यमामा निघून राहिला आहे, पाण्याचे थेंब पण लागत आहे. झालं बाबा आता घरी जायचं, मस्तपैकी फ्रेश व्हायचं, चाय नाश्ता खायचा. जाने एक विमल की विमल बोलो जुबा केसरी. अबे साले विमल का विमल. तर काहीच आता आंघोळ झाली एकदा पूर्ण. बघा म्हणजे अंदाज उघडं जर हेअर ओले झाले तर म्हणजे पोहे घेतले, कारण पोहे संपलेले होते आणि आता पोहे बनवणार छान गरमागरम. तर आता थोडा वेळ झालो आम्ही आणि कोई सेंस है इस बात की? थोडा झालो आम्ही आता. आणि इकडं बाहेर आम्ही तर्री पोहे पाहिले होते म्हणून फक्त पोहे बनवायचा विचार केला. आणि पोहे झाले आमचे. आता ताट भी गरम आहे. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.